तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा असा जी.आर हा आलेला आहे। या जी.आर नुसार लाडक्या बहिणींना आता दर वर्षाला ई-के.वाय.सी करावी लागणार आहे। तर ही ई-के.वाय.सी तुम्हाला दरवर्षी कोणत्या महिन्यात करावी लागणार आहे, ही ई-के.वाय.सी कुठून करायची व ही ई-के.वाय.सी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर हा आहे जी.आर आणि या जी.आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के.वाय.सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा विषय हा जी.आरचा आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी.आर 18 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। ही अशी प्रस्तावनेनंतर आपण शासन परिपत्रक या संबंधीचं येथून माहिती पाहूया। त्यामध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के.वाय.सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। या शासन निर्णयान्वये आता ई-के.वाय.सी करण्यास ही शासन मान्यता येथे मिळालेली आहे। तर आता आपण या ई-के.वाय.सी संबंधीची माहिती येथे पाहणार आहोत की ही ई-के.वाय.सी आपल्याला कोणत्या वेबसाईटहून करायची आहे। त्यामध्ये येथे तुम्ही माहिती पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या इथे वेबसाईट दिलेली आहे ladkibhin.maharashtra.gov.in या पोर्टलवर सदरची ई-के.वाय.सी ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेबसाईट पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई-के.वाय.सी बाबतची कार्यवाही माहितीची फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे। म्हणजेच ई-के.वाय.सी कशा प्रकारे करायची या पोर्टलवर या वेबसाईटवर तुमची ई-के.वाय.सी कशी पूर्ण करायची याची कार्यपद्धती देखील याच जी.आर मध्ये खालील पेजवरती देण्यात आलेली आहे। आपण ती देखील पाहणार आहोत। अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे की कार्यपद्धती खाली दिलेली आहे। तर आता तुम्ही पुढे माहिती पाहू शकता। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। तर हे परिपत्रक आलेलं आहे हे परिपत्रक आलेलं आहे, आज आहे 18 सप्टेंबर। तर 18 सप्टेंबर पासूनच्या 2 महिन्याच्या आत म्हणजेच आता या तारखेपासून ते पुढील 2 महिन्यांच्या आत ही ई-के.वाय.सी पूर्ण करण्यात येणार आहे आणि ही बंधनकारकच आहे पूर्ण करण्याबाबत। तर ज्या लाभार्थ्यांना आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र राहतील याची कृपया नोंद घ्या। जर तुम्ही ई-के.वाय.सी केली नाही तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं तर येथे तुम्ही पाहू शकता। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी करणे बंधनकारक आहे। तर आता ही ई-के.वाय.सी तुमची दरवर्षी होणार आहे। ही कोणत्या महिन्यात घेतली जाणार आहे तर ही ई-के.वाय.सी तुम्हाला जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायची आहे। म्हणजेच जूनपासून जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये ही ई-के.वाय.सी करणं हे बंधनकारक असणार आहे। तर आता आपण ही ई-के.वाय.सी कशी करायची या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर याची कार्यपद्धत येथे पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई-के.वाय.सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट इथे देण्यात आलेला आहे। तो आता आपण व्यवस्थित समजून घेऊया। सुरुवातीला लाभार्थ्याला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरील होम पेजवर ई-के.वाय.सी बॅनर अशा प्रकारचा एक कॉर्नर दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ई-के.वाय.सी फॉर्म उघडेल। लाभार्थ्याने आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकून तो सबमिट करायचा आहे। सबमिट केल्याच्या नंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करा। आता सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपले ई-के.वाय.सी या आधी पूर्ण झालेले आहे किंवा नाही हे तपासले जाईल। जर तुमची ई-के.वाय.सी ही पूर्ण असेल तर तुम्हाला असा मेसेज येईल, ई-के.वाय.सी आधीच पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येईल। आणि जर नसेल झाली तर पुढील स्टेप तुम्हाला करायचे आहेत। त्यामध्ये काय आहे, तुमचा आधार क्रमांक हा लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल। म्हणजेच तुमचा जो लाभार्थी आधार क्रमांक आहे तो जेव्हा तुम्ही ई-के.वाय.सी याच्यावरती
तुमची पूर्ण झालेली नाही असं ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे का नाही हे यांच्याकडून तपासलं जाईल। त्यानंतर जर तुमचा आधार क्रमांक लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला नसेल तर तुम्हाला असा मेसेज येईल, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही, म्हणजेच तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र नाही। आणि जर तुम्ही पात्र असेल तर असा मेसेज येईल, लाभार्थ्याच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा। म्हणजेच जेव्हा जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक हा मंजूर यादीत आहे का, जेव्हा याची पडताळणी होईल तेव्हा जर तुमचा जो लाभार्थ्याचा आधार क्रमांक आहे तो लाभार्थी यादीत जर असेल तर तुम्हाला होय अशा प्रकारचा मेसेज येईल आणि OTP येईल। आणि जर नसेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल की आधार क्रमांक हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज तुम्हाला येईल। आणि जेव्हा तुम्हाला OTPचा मेसेज येईल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही देखील या योजनेअंतर्गत पात्र आहात। आलेला OTP दिलेल्या बॉक्समध्ये सबमिट करा आणि दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा। आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे तर नंतर eKYC पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाका। त्यानंतर तो टाकल्याच्या नंतर त्याची पडताळणी संकेतांक कोड हा कॅप्चा टाका। त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा। आता तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला पती किंवा वडील यांच्या आधार लिंक जो नंबर आहे त्याच्यावरती देखील पुन्हा एक OTP पाठवला जाईल। तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा। आता पुढे यानंतर OTP टाकून सबमिट केल्यानंतर सुरुवातीला जात प्रवर्ग पर्याय तुम्हाला येईल, तुमची जात जी असेल ती तुम्ही निवडा आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करावे लागणार आहेत। त्यामध्ये काही अटी आहेत, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत। जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल, तुमच्या घरातील कोणी जर शासकीय एखाद्या नोकरीला असेल तर तुम्ही होय करा आणि नसेल तर नाही करा। त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे अशा प्रकारचा प्रकार जर तुमच्यात असेल तर हो करा, नाही तर नाही करा। नंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा। येथेच तुमची eKYCची पूर्ण प्रोसेस ही कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला सक्सेस तुमची eKYC पडताळणी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा संदेश हा तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल। आणि अशा प्रकारे तुम्ही समजून घ्यायचे की तुमची eKYC ही पूर्ण झालेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला eKYC करायची आहे। तर ही आहे या संबंधीची सविस्तर माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा।